हॅलो स्टुडंट, आपण पाहत आहोत अल्कोहोल फिनॉल इथरचा आज 9वं लेक्चर आहे. त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोलचा आज 4थं लेक्चर आहे. त्याच्यामध्ये पाहत आहोत ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. तर मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीश भाकरे, आपलं आवडतं चॅनल युनिक केमिस्ट्री क्लासेस. आज पाहत आहोत आपण अल्कोहोल फिनॉल इथरचा आज 9वं लेक्चर आहे. त्यामध्ये ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल हा पॉईंट पाहायचा आहे. चला तर मग पाहूयात. याच्या अगोदर आपण याचे 3 प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोलचे 3 लेक्चर पाहिलेत आणि टोटल अल्कोहोल फिनॉल इथर या चॅप्टरचे आजपर्यंत आपण 8 लेक्चर पाहिले आहेत. आज 9वं लेक्चर आहे त्याच्यामध्ये. तर चला पाहूयात ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. याच्या अगोदर आपण अल्कोहोल म्हणजेच अल्डिहाइड कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन करून आपण अल्कोहोलचं फॉर्मेशन पाहिलं होतं. म्हणजे ते पाहिलं होतं प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्समध्ये. तर आता आपल्याला अल्कोहोलपासून अल्डिहाइड कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिडचं फॉर्मेशन करायचं. चला तर पाहू स्टेप बाय स्टेप. आणि या लेक्चरमध्ये मी तुम्हाला मेकॅनिझम वगैरे सांगणार नाही, कारण की मेकॅनिझममध्ये खूप कन्फ्युजन आहे. डायरेक्ट तुम्हाला प्रोडक्ट कसे फॉर्म होतात त्याचे काही क्लू दिले जातील. चला तर मग पाहूयात ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. आता ऑक्सिडेशन अल्कोहोलचं ज्यावेळेस आपण ऑक्सिडेशन करतो म्हणजे काय होतं नेमकं? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. काय होतं? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग आता अल्कोहोलचं ज्यावेळेस आपण ऑक्सिडेशन करतो त्यावेळेस आपल्याला काय मिळतं? अल्डिहाइड कीटोन्स. परत या ठिकाणी अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन जर झालं, या ठिकाणी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं, ऑक्सिडेशन करून आपल्याला अल्डिहाइड आणि कीटोन मिळतात. जर अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन झालं तर काय होतं? तर कार्बोक्सिलिक ॲसिड फॉर्म होतं. चला तर मग पाहूयात. आता द प्रोडक्ट्स ऑफ ऑक्सिडेशन. द प्रोडक्ट्स ऑफ ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशनचे प्रोडक्ट्स कशावर डिपेंड असतात ते पाहूयात. द प्रोडक्ट ऑफ ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल depends upon कशावर डिपेंड्स असतील? फर्स्ट, टाइप्स ऑफ अल्कोहोल. म्हणजे अल्कोहोलचे टाइप्स कोणते असतील? प्रायमरी असेल, सेकंडरी असेल, टर्शरी असेल, त्याच्यानंतर बेन्झाइलिक असेल, अलिलिक असेल. सेकंड टाइप ऑफ रिएजंट. हे खूप महत्त्वाचं आहे, याला नोट करून ठेवा. द प्रोडक्ट्स ऑफ ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल डिपेंड्स अपॉन टाइप ऑफ अल्कोहोल्स. मग टाईप कोणते असतील? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. आणि टाईप ऑफ रिएजंट. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे रिएजंट यूज केलेले असतील, त्याच्यावर पण डिपेंड असेल. चला तर मग आपण त्याचे टाईप पाहू. जेवढे काही या ऑक्सिडेशन म्हणजे जेवढे टाईप आहेत मी तेवढे आज तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्या डायरेक्ट रिॲक्शन सांगणार आहे. स्पेसिफिक प्रत्येक रिएजंट काय करतो? या ठिकाणी स्पेसिफिकच अल्कोहोलचं रिडक्शन करतो आणि त्यापासून कोणते प्रोडक्ट मिळतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचे मेकॅनिझम वगैरे दिलं जाणार नाही. मेकॅनिझममध्ये खूप कन्फ्युजन आहे. जर तुम्ही प्रोडक्ट लक्षात ठेवलं म्हणजे रिएजंट, तुमचा जो काही अल्कोहोल आहे रिएजंट आहे आणि प्रोडक्ट म्हणजे प्रायमरी अल्कोहोल असेल त्याच्यावर आपण कोणता रिएजंट यूज करतो आणि त्या ठिकाणी कोणता प्रोडक्ट मिळतो हे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं.
बघा, फर्स्ट रिएजंट विथ ॲसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट किंवा त्याच्यासोबत अजून असेल और ॲसिडिक पोटॅशियम परमॅग्नेट H+ KMnO4 आणि तुमचं जे काही पोटॅशियम डायक्रोमेट आहे H+ K2Cr2O7. चला तर मग सेलेक्टिव्हली हे कोणाकोणाचं रिडक्शन करतं ते पाहूया. तुमच्याकडे प्रायमरी अल्कोहोल RCH2OH हे दोघं सेम आहे, सेम रिडक्शन करतील. या ठिकाणी प्रायमरी अल्कोहोल आहे, त्याचं तुम्हाला हे दोन रिएजंट यूज करून काय करायचे, ऑक्सिडेशन करायचे. काय करायचं, ऑक्सिडेशन करायचे. तर मग या ठिकाणी काय होतं, प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन जर तुम्ही पोटॅशियम डायक्रोमेटने किंवा पोटॅशियम परमॅग्नेटने केलं तर फॉर्मेशन या ठिकाणी काय होतं, कार्बॉक्सिलिक ॲसिड फॉर्म होतं. काय होतं, कार्बॉक्सिलिक ॲसिड. काय फॉर्मेशन होतं, कार्बॉक्सिलिक ॲसिड. तर आपण या ठिकाणी सेकंडरी अल्कोहोल यूज केला RCHOHR. तर या ठिकाणी फॉर्मेशन काय होतं, हे दोन रिएजंट जर तुम्ही यूज केले तर या ठिकाणी तुम्हाला काय मिळतं, R1 R2 RCH C डबल बॉन्ड OR. या ठिकाणी तुम्हाला सेकंडरी अल्कोहोलचं जर तुम्ही रिडक्शन केलं तर तुम्हाला या ठिकाणी काय मिळतो, कीटोन. सेलेक्टिव्हली रिडक्शन करतात. काय करतात, सेलेक्टिव्हली. अल्डिहाइडचं केलं, प्रायमरी अल्कोहोलचं केलं तर तुम्हाला कार्बॉक्सिलिक ॲसिड मिळतो. सेकंडरी अल्कोहोलचं जर रिडक्शन केलं तर तुम्हाला सेलेक्टिव्हली कोण मिळतो, कीटोन मिळतो. तर पाहूया टर्शरीचं काय होतं, CH3 C CH3 CH3 OH टर्शरी अल्कोहोल. याचं जर आपण ऑक्सिडेशन केलं तर काय होईल, नो इफेक्ट. कुठलीही रिॲक्शन या ठिकाणी होत नाही, त्याचं ऑक्सिडेशन होत नाही. पहिले दोन रिएजंट लक्षात ठेवा, पोटॅशियम डायक्रोमेट आणि पोटॅशियम परमॅग्नेट, दोघं जण एकच काम करतात. म्हणजे दोघं जण एकत्र का दाखवले, जसे दोन मित्र असतात त्यांना जशी सवय असते, म्हणजे जशी त्यांची वर्तणूक असते तसेच ते सोबत राहतात, त्याच पद्धतीने हे दोघं आपण सोबत दाखवलेत. म्हणजेच या ठिकाणी काय करतात, सेम ऑक्सिडेशन करतात. प्रायमरी अल्कोहोलचं अल्डिहाइड करतात, सेकंडरीचं कीटोन आणि टर्शरीची रिॲक्शन होत नाही. चला तर मग नेक्स्ट रिएजंट पाहूत. लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करा. Next, second reagent with red hot copper tube, किंवा त्यालाच आपण जे की असं दाखवलं जातं कॉपर हीट, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो अजून, किंवा त्याच रिॲक्शनला डिहायड्रोजनेशन म्हणतात. काय म्हणतात, डिहायड्रोजनेशन. चला तर मग या ठिकाणी या रिएजंटचं काम काय आहे बघा. जर तुमच्याकडे प्रायमरी अल्कोहोल आहे RCH2OH, या ठिकाणी कॉपर रेड हॉट कॉपर ट्यूब आहे, हे काय करतं, सिलेक्टिव्हली रिडक्शन करतं.
याच्या अगोदर आपण पाहिलं होतं प्लॅटिनम आणि पॅलेडियम, त्याचबरोबर निकेल, हे मेटल यूज करून आपण काय केलं होतं, हायड्रोजनेशन केलं होतं. काय केलं होतं, हायड्रोजनेशन. आणि अल्डिहाइड कीटोन पासून आपण काय केलं होतं, प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलचं फॉर्मेशन केलं होतं. हे त्याच्या अपोजिट होणार आहे. या ठिकाणी कॉपर यूज करून आपण काय करणार आहे, डिहायड्रोजनेशन. म्हणजे त्या ठिकाणी हायड्रोजनचं ॲडिशन झालं होतं, तर या ठिकाणी रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. चला तर मग पाहूत या ठिकाणी काय होतं, आर सी डबल बॉन्ड ओ एच. या ठिकाणी काय होतं, अल्डिहाइडचं फॉर्मेशन होतं. म्हणजे जर प्रायमरी अल्कोहोल असेल तुमच्याकडे आणि रेड हॉट कॉपर ट्यूब जर तुम्ही यूज केली तर त्या ठिकाणी काय होतं, तुम्हाला अल्डिहाइड मिळतं. त्याचबरोबर सेकंडरी अल्कोहोल आर सी एच ओ एच आर. या ठिकाणी तुम्हाला कॉपरची रेड हॉट ट्यूब जर तुम्ही यूज केली तर या ठिकाणी काय मिळतं, सेकंडरी अल्कोहोल पासून आपल्याला मिळतं कीटोन, आर सी डबल बॉन्ड ओ आर. आणि आता या ठिकाणी प्रायमरी झालं, सेकंडरी अल्कोहोल झालं. आता टर्शरी अल्कोहोल CH3 CH3 OH. याचं जर आपण ऑक्सिडेशन करण्याचा प्रयत्न केला रेड हॉट ट्यूब यूज करू तर या ठिकाणी काय होतं, डिहायड्रेशन होतं. काय होतं, डिहायड्रेशन. प्रोडक्ट काय फॉर्म होतो, CH3 डबल बॉन्ड CH2. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय मिळतं, अल्कीन. या ठिकाणी काय होतं, -H2O म्हणजेच डिहायड्रेशन. काय होतं, डिहायड्रेशन होतं. याच्यामध्ये टर्शरी अल्कोहोलपासून आपल्याला काय मिळतं, अल्किन्स मिळतं. हे झालं सेकंडरी रिएजंट, रेड हॉट कॉपर ट्यूब. चला तर मग नेक्स्ट रिएजंट पाहूत. पॉज करा आणि लिहून घ्या आणि याचं रिव्हिजन करत चला, किंवा याला जेवढे काही मी आज रिएजंट देतोय सिलेक्टिव्हली रिएजंट, ते कोणाकोणाचं रिडक्शन करतात एका पेजवर लिहून तुम्ही ज्या रूममध्ये अभ्यास करता वगैरे त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या भिंतीवर लावून टाका. म्हणजे तुम्हाला ते रोज पाहिल्याच्या नंतर लक्षात येऊन जाईल. आतापर्यंत 2 रिएजंट पाहिले, असे आपल्याला 10 रिएजंट पाहिजेत. आता जे काही सेम रिएजंट असतील, थर्ड रिएजंट PCC, पिरिडियम, क्लोरोक्रोमेट, याच्यामध्ये मिक्सचर असतं पिरिडियम, CrO3 क्रोमियम ट्रायऑक्साईड आणि HCl. याचं मिक्सचर कसं असतं, 1:1:2 असा रेशो असतो त्याचा. त्याच्यानंतर आता जेवढे काही आपण रिएजंट पाहणार आहोत म्हणजे एकच काम करतील. हे सगळे रिएजंट, जेवढे काही मी रिएजंट सांगणार आहेत, हे सगळे रिएजंट काय करतील, एकच काम करतील, म्हणजे सेम ऑक्सिडेशन करतील. चला तर मग फोर्थ रिएजंट जॉन्स रिएजंट. आता जॉन्स रिएजंट कोणता आहे, तर बघा C2Cr2O4 प्लस ॲक्वियस ॲसिटोन. किंवा त्यालाच आपण असं पण सांगू शकतो, C2 किंवा CrO3 प्लस H2SO4 प्लस
ॲसिटिक ॲसिड असं पण दाखवलेलं असेल एखाद्या ठिकाणी. त्याच्यानंतर फिफ्थ रिएजंट कोलिन्स रिएजंट. कोलिन्स रिएजंट. कोलिन्स रिएजंट कोणता आहे? पिरिडियम प्लस CrO3 प्लस CH2Cl. यांचा रेशो कसा असतो? 2:1:1. नेक्स्ट रिएजंट आहे. स्टेप बाय स्टेप लिहित चला. सॅरेट्स रिएजंट. सॅरेट्स रिएजंटमध्ये पिरिडियम आहे, त्याचबरोबर CrO3, त्याचबरोबर HCl, H2Cl. काही कंपोनंट मिक्स असतील. याचा रेशो असेल 1:1:1:1. त्याच्यानंतर नेक्स्ट रिएजंट आहे. नेक्स्ट रिएजंट आहे NBS, N-ब्रोमोसक्सेनाइड. N-ब्रोमोसक्सेनाइड, N-ब्रोमोसक्सेनामाइड असेल. N-ब्रोमोसक्सेनामाइड. आणि हे सर्व जे काही रिएजंट आहेत 3 पासून 7 रिएजंट पर्यंत हे सेम ऑक्सिडेशन करतील. काय करतील? सेम ऑक्सिडेशन असेल. तर हे कोणाकोणाचं ऑक्सिडेशन करतील पाहूयात. पॉज करा आणि लिहून घ्या सगळे रिएजंट, त्यांचा रेशो. चला तर पाहूया मग. हे सर्व 3 to 7 रिएजंट्स काय करतील? सेम ऑक्सिडेशन. तुमच्याकडे प्रायमरी अल्कोहोल आहे. प्रायमरी अल्कोहोलचं काय करतील? हे अल्डिहाइडमध्ये फॉर्मेशन होईल. प्रायमरी अल्कोहोलचं अल्डिहाइड होईल. सेकंडरी अल्कोहोलचं फॉर्मेशन कीटोनमध्ये होईल. आणि टर्शरी अल्कोहोल नो इफेक्ट्स. कुठला इफेक्ट होईल का? होणार नाही. चला तर मग याच्यावर काही आपण एक्झाम्पल घेऊयात. CH3 CH2 CHOH CH3 then it gives. हे जे की आपण थर्ड पासून पिरिडियम क्लोरोक्रोमेट, जॉन्स रिएजंट, कोलिन्स रिएजंट, सॅरेट्स रिएजंट, NBS आणि एवढे जर रिएजंट यूज करून आपण याचं ऑक्सिडेशन जर केलं तर या ठिकाणी फॉर्मेशन काय होईल? हा सेकंडरी अल्कोहोल आहे. कोणता? सेकंडरी. नॉमेनक्लेचर काय आहे याचं? प्रोपेन टू ऑर. तर याचं फॉर्मेशन काय होईल? CH3 C डबल बॉन्ड O CH3 म्हणजे कीटोन फॉर्म होईल. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल CH3 C CH3 CH3 OH. याच्यामध्ये
कशाचं फॉर्मेशन होईल, तर या ठिकाणी नो इफेक्ट्स, या ठिकाणी कुठला इफेक्ट होईल का, होणार नाही. 3 to 7 रिएजंट जर यूज केले तर या ठिकाणी आपल्याला कुठलाही प्रोडक्ट मिळणार नाही. जर या ठिकाणी तुम्ही कॉपर रेड हॉट कॉपर ट्यूब जर यूज केली तर या ठिकाणी तुम्हाला काय मिळेल, CH3 CH3 डबल बॉन्ड CH2 काय मिळेल, अल्किन मिळेल. पण हे बाकीचे रिएजंट यूज केल्यावर मिळेल का, नाही. चला तर मग नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. त्याच्यामध्ये CH3 CH2 CH CH3 OH याच्यावर तुम्ही कुलिन्स रिएजंट वापरले तर फॉर्मेशन काय होईल मग, या ठिकाणी CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH3 या ठिकाणी कशाचं फॉर्मेशन होईल, कीटोन. नॉमेनक्लेचर काय असेल त्याचं, ब्युटेनॉन. काय असेल, ब्युटेनॉन. हे झाले 3 to 7 रिएजंट यूज करून आपण कुठले कुठले म्हणजे कोणत्या कोणत्या अल्कोहोलचं ऑक्सिडेशन कशामध्ये होतं आणि त्याचं फॉर्मेशन काय होतं. पॉज करा, एक्झाम्पल लिहून घ्या. नेक्स्ट 8 नंबरचा रिएजंट असेल तुमचा मॅग्नीज डायऑक्साइड. हा काय करतो, ऑक्सिडाइज ओनली सेकंडरी अल्कोहोल किंवा सॉरी ऑक्सिडाइज ओनली बेन्झाइलिक अँड अलिलिक अल्कोहोल. फक्त हा काय करतो, बेन्झाइलिक आणि अलिलिक सिलेक्टिव्हली कोणाचं रिडक्शन ऑक्सिडेशन करतोय, बेन्झाइलिक आणि अलिलिक अल्कोहोल. आता हे बेन्झाइलिक आणि अलिलिक कोण आहेत, CH2OH. हा झाला तुमचा बेन्झाइलिक अल्कोहोल. आणि अलिलिक कोणाला म्हणायचं, CH3 CH डबल बॉन्ड CH2OH. म्हणजे याच्या अल्फा कार्बनच्या बाजूला जो काही कार्बन आहे, ज्या कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच आहे त्याच्या बाजूच्या कार्बनवर डबल बॉन्ड असला पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो, अलिलिक अल्कोहोल. सिलेक्टिव्हली काय करतं, यांचं रिडक्शन करतो, सॉरी रिडक्शन नाही तर ऑक्सिडेशन करतो. चला तर मग पाहूया त्याच्यामध्ये. जर तुमच्याकडे प्रायमरी अल्कोहोल असेल तर त्याचं सिलेक्टिव्हली रिडक्शन कशामध्ये करतो, अल्डिहाइडमध्ये करतो. सेकंडरी असेल तर त्याचं कीटोनमध्ये फॉर्मेशन करतो. आणि टर्शरी असेल तर नो इफेक्ट. टर्शरी असेल तर नो इफेक्ट. तर चला तर मग याच्यावरचं एक्झाम्पल पाहूयात. CH2OH फर्स्ट एक्झाम्पल, MnO2चं ॲडिशन केलं. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल
CHOH CH3. बघा हे दोन एक्झाम्पल. या ठिकाणी काय होईल, बेन्झाइलिक अल्कोहोलचं फॉर्मेशन कशामध्ये होईल, तर बेन्झाल्डिहाइडमध्ये होईल. आणि या ठिकाणी याचं फॉर्मेशन कशामध्ये होईल, या ठिकाणी कसं आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे. तर याचं रूपांतर कशामध्ये होईल, ॲसिटोफिनॉल. कशामध्ये होईल, ॲसिटोफिनॉलमध्ये. तर याच ठिकाणी आपण एक एक्झाम्पल दुसरं घेऊयात, याच्यापेक्षा थोडंसं चेंज. तर पाहूयात MnO2चे ॲडिशन करून. आता या ठिकाणी बघा आपल्याला काय सांगितलंय, सिलेक्टिव्हली बेन्झाइलिक आणि अलायलिक अल्कोहोल. आता याच्यामध्ये बेन्झाइलिक अल्कोहोल आहे का, हा बेन्झाइलिक आहे का, नाही, हा नाही, हा टर्शरी आहे. या ठिकाणी टर्शरी आहे, हा प्रायमरी आहे पण बेन्झाइलिक आहे का, नाही, फक्त याच्यामध्ये एकच बॉन्ड आहे, हा सेकंडरी आहे पण बेन्झाइलिक आहे का, नाही. मग या ठिकाणी अलायलिक, या ठिकाणी आपण अलायलिक सांगू शकतो या डबल बॉन्डच्या, हा कार्बन आणि हा कार्बन, याच्यानंतर जो कार्बन आहे त्याच्यावर हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे, म्हणजे याचं आपण सिलेक्टिव्हली ऑक्सिडेशन करू शकतो. म्हणजेच या ठिकाणी या दोघांचं काही होईल का, होणार नाही. या 3 हायड्रॉक्सिल ग्रुपचं ऑक्सिडेशन होणार आहे का, नाही, फक्त कोणत्याच होणार, याचं होणार. या ठिकाणी फॉर्मेशन काय होईल, या ठिकाणी सेम असेल, या ठिकाणचा पण हायड्रॉक्सिल ग्रुप सेम असेल आणि या ठिकाणचा पण सेम असेल. फक्त या ठिकाणी काय होईल, याचं ऑक्सिडेशन होईल आणि त्या ठिकाणी कीटोन फॉर्म होईल. हे आत्तापर्यंत आत रिएजंट पाहिलेत, त्याच्या पण एक्झाम्पल पाहिलेत. या ठिकाणी बेन्झाइलिक अल्कोहोल प्रायमरी, या ठिकाणी सेकंडरी आणि या ठिकाणी अलिलिक अल्कोहोलचं आपण ऑक्सिडेशन केलं आणि त्याच्यापासून कुठले प्रोडक्ट मिळतात हे आपण पाहिले. चला तर मग नेक्स्ट रिएजंट. पॉज करा व्हिडिओ आणि लिहून घ्या. नाइन नंबरचा रिएजंट OPR ऑक्सिडेशन. याला आपण काय म्हणतो, तर ओपन युअर्स ऑक्सिडेशन. याच्यामध्ये आपण यूज काय करतो, Al CH3 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 O होल थ्राइस प्लस ॲसिटोन CH3 C डबल बॉन्ड O CH3. म्हणजे या ठिकाणी हे जे काही आपण मिथिल ग्रुप घेतले त्या ठिकाणी इथिल असेल, प्रोपिल असेल, कुठलाही ग्रुप असेल, याला आपण काय म्हणतो, याचा यूज करून आपण काय करतो, तर ओपन युअर ऑक्सिडेशन.
तर हा काय करतो, सिलेक्टिवली सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करतो. सिलेक्टिवली कोणाचं करतो, सेकंडरी अल्कोहोलचं. फॉर एक्झाम्पल CH3 CH OH CH3 या ठिकाणी हा आपण रिएजंट यूज केला, किंवा असं पण केलं असतं Al OC Me3 प्लस ॲसिटोन. तर फॉर्मेशन काय होईल या ठिकाणी, CH3C डबल बॉन्ड O CH3. आणि याच्यामध्ये काय होतं, फक्त हे जे काही रिएजंट आहे, हा रिएजंट काय करतो, सिलेक्टिवली सेकंडरी अल्कोहोलचंच ऑक्सिडेशन करतो आणि त्या ठिकाणी काय करतो, कीटोनचं फॉर्मेशन करतो. आणि याच्यामध्ये लास्ट नंबर 10 नंबरचा जो काही तुमचा रिएजंट आहे, हॅलोफॉर्म, याचा आपण सेपरेट लेक्चर घेऊया. तर जेवढे काही आज आपण रिएजंट पाहिलेले आहेत, त्या सगळ्या रिएजंट तुम्ही व्यवस्थित एका पेजवर लिहा आणि ते सिलेक्टिवली कोणाकोणाचं ऑक्सिडेशन करत आहे ते समोर लिहा आणि एका भिंतीवर वगैरे लावा आणि रोज त्याला पाहत चला, म्हणजे जेणेकरून ते तुमच्या लक्षात राहील. आणि स्पेशल एक लेक्चर आपण त्याच्या मेकॅनिझमवर घेऊ, कारण की हे जे काही रिएजंट्स आहेत, हे रिएजंट सिलेक्टिवली ऑक्सिडेशन करतात, म्हणून मी याचं तुम्हाला मेकॅनिझम या ठिकाणी सॉल्व करून दिलेलं नाही. तर त्या मेकॅनिझमवर एक स्पेशल लेक्चर असेल. चला तर मग भेटूयात पुढल्या लेक्चरमध्ये.